मला असं वाटतं रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलनापेक्षा रोहित पवारांनी मीडिया त्याग आंदोलन केलं पाहिजे, तर त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी सिरियसनेस येणार. नुसतं जरांगे पाटलाची कॉपी मारण्याच्या याच्या उद्देशाने किंवा जरांगे पाटील कॉपी न मारता स्वतः काहीतरी नाविन्यपूर्ण त्यांनी केलं पाहिजे. रोहित पवारांचं हे जे आंदोलन आहे हे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही आहे, हे त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेल्या ज्या बँका आहे, ज्या सहकारी बँका आहे त्यांच्या कर्जमाफीचे आणि त्याचे जे बुडीत खात्यामध्ये त्यांचे कर्जमाफीसाठी या प्रकारचा सरसकटची जी मागणी आहे ते करतात आहे. शेतकऱ्यांशी रोहित पवारांचं काही लेणं देणं नाही आणि या प्रकारचं एक स्टंटबाजी त्यांनी थांबवली पाहिजे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की माझ्या वडिलांनी सुरू केलेलं भराचं दुकान मी बंद करणार. या वक्तव्यानंतर अनेक गोष्टी झाल्या, परंतु काय एकूण तुम्हाला काय वाटतं? माझी प्रफुल्लभाऊ गुर्देंना विनंती आहे की या प्रकारचं त्यांनी वक्तव्य करू नये, कारण त्यांचे वडीलसुद्धा आमच्या पक्षामध्ये होते आणि ते आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते होते. आणि प्रफुल्लभाऊंनी म्हटलं आहे की बाबा काँग्रेसची दुकान सुरू करणार, तर काँग्रेसही दुकान असू शकते, कारण काँग्रेसनी ज्या प्रकारे काँग्रेस एक जी सुरुवात झाली आणि त्यानंतर जे काँग्रेसनी सगळ्या याचं व्यवसायीकरण केलं, राजकारणाचं व्यवसायीकरण केलं आणि म्हणून काँग्रेसचं दुकान बंद झालं. आणि भाजप हे काही दुकान नाही आहे, ही एक सामाजिक लोक चळवळ आहे, जी सामान्य लोकांसाठी सामान्य लोकांच्या माध्यमातून तयार झालेली एक लोक चळवळ म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. ही काही दुकान नाही आहे, याच्यात काही व्यावसायिक काही होत नाही. काँग्रेसमध्ये सगळं व्यावसायिक आहे आणि म्हणून त्यांची दुकान आहे आणि त्यांची दुकान बंद झालेली आहे. सुनील केदार यांनी बाजार समिती संदर्भामध्ये म्हटलं की आम्ही तयार करून ठेवलेल्या बाजार आयत्या बिळाचे नागोबा अशा प्रकारचं एक वक्तव्य केलेलं आहे. बाजार समित्या कोणत्या नेते किंवा पुढारी करत नाही, बाजार समित्या तयार त्या भागातील शेतकरी करतात आणि शेतकऱ्यांच्या भरोश्यावर उभ्या झालेल्या बाजार समितीवर सुनील केदारजींचा कुठून हक्क आला हे मला कळत नाही. त्या बाजार समिती आणखीन मजबूतीकरण करण्यासाठी, त्याला एक जागतिक दर्जाचं स्थान देण्याकरता, त्याच्यात आणखीन मोठा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता हा कायदा राज्य सरकारने आणलेला आहे. आणि त्याची सुरुवात, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब नागपूरचे आणि विदर्भात त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून त्याची सुरुवात नागपूरमधून झालेली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात करोडो रुपये खर्च करून तिथे आणखीन मोठा इन्फ्रास्ट्रक्चर करण्यात येणार. आणि नुसतं आपल्या विदर्भापुरती आणि नागपूर जिल्ह्यापुरती सीमित न राहता ही पूर्ण 3-4-5 राज्य, आजूबाजूच्या राज्याचा सगळा माल इथे येऊन इथे मोठ्या प्रमाणात उलाढाल करण्याचा आणि इथून पूर्ण देशभर पाठवण्याचं, शेतकऱ्यांचा माल पाठवण्याचं ही योजना आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर नाही तर विदेशातही मोठ्या प्रमाणात मियांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल पाठवण्यात येणार आहे. आणि मला असं वाटतं की सुनील केदारजींनी ज्या प्रकारे ही बाजार समिती चालवली हे सगळ्या लोकांना माहीत आहे. त्यांनी याच्यावर जास्त वक्तव्य करू नये. आणि ही बाजार समिती शेतकऱ्यांची बाजार समिती, शेतकऱ्यांनी उभी केलेली बाजार समिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.